श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः. पतिव्रतेची आचार रीती सांगे देवासी बृहस्पती, सहगमन केलिया फलश्रुती येणे परी निरोपिला. विधवापणाचा आचारू सांगता झाला देवगुरु, कुसती देव ऋषेश्वरू ऐका श्रोते एकचित्ते. जवळी नसता आपुला पती, त्याते जाहली असेल मृत्यू प्राप्ती. काय करावे त्याचे सती, केवी करावे सहगमन, अथवा असेल गरोदरी. असे तान्हा कुमार कुसरी, काय करावे तैसी नारी. मनोनी विनविती श्री गुरुसी, ऐकोनी देवांचे वचन. सांगता झाला विस्तारोन, एक चित्त करुणी मन. ऐका श्रोते सकळिक, पती जवळी असता जरी. सहगमना जावे तये नारी, असेल आपण गरोदरी. करू नये सहगमन, स्तनपानी असेल कुमर. तिने करिता पाप थोर, पुरुष मेला असेल दूर. सहगमन करू नये, तिने असणे विधवापणे. विधिपूर्वक आचरणे सहगमान समान असे पुण्य. एक चित्ते पर्ययीसा विधवापणाचा आचार. करितासे पुण्य थोर, निवर्तता आपुला भ्रतार. केशवपन करावे ज्याका विधवा नारी. केश राखिती त्यांची ऐका फलश्रुती. तिचे केश पुरुषा बांधिती, नरका प्रती नेती जाणा. या कारणे वचन करावे तिने नित्य स्नान. एक वेळ भोजन करावे तिने पर्ययीसा. एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन. 3 दिवसा उपोषण करावे तिने भक्तीने. 5 दिवसा पक्षमासी करावे तिने उपोषणासी. अथवा चांद्रायण ग्रासी भोजन करणे पर्ययीसा. चंद्रोदय बिजेसी 1 ग्रास तया दिवसी. चढत घ्यावे 15 ग्रासी. पौर्णिमेसी भोजन कृष्ण पक्षी येणे परी. ग्रास घ्यावे उतरत नारी. अमावास्या येता जरी 1 ग्रास जेवावे. शक्ती नाही वृद्धापेसी, एकान्न जेवावे पर्ययसी. अथवा फल आहारेसी, अथवा शाकाहार देखा. अथवा घ्यावे क्षीर मात्र, अधिक न घ्यावे पवित्र. जेणे राहे प्राण मात्र, श्वासोश्वास चाले ऐसे. शयन करी मंचकावरी, पुरुषा घाली रवर गोरी. भोगी नरक निरंतरी, पती सहित पर्ययीसा. करू नये मंगल स्नान, अथवा देह मर्दन. गंध परिमळ तांबूल दान, पुष्पादी तिने वर जावे. पुत्रा वीण असेल नारी, करणे तर्पण पुत्रापरी. तीळ दर्भ कुशाधारी, गोत्र नाम उच्चारावे. विष्णू पूजा करावी नित्य, आपला पुरुष आची म्हणत. पुरुष रूप आठवी चित्त, विष्णू स्थानी आरोपिले. पुरुष असता जेणे परी, पती निरोपे आचार करी. तेणे चिरती विष्णू अवधारी, त्याचे निरोप आचरावे. तीर्थयात्रा उपवास व्रत, विष्णू निरोपे करणे पवित्र. अथवा गुरु द्विज असत, त्यांचे निरोपे करावे. आपण सता सुवासिनी, जे जे प्रीती अंतःकरणी. तैशी वस्तू द्यावी धणी, विद्वत ब्राह्मण पूजोनिया. वैशाख माघ कार्तिक मास असे आचार विशेष. माघ स्नान तीर्थास, विष्णू स्मरणे करावे. वैशाखी जळ कुंभदान, कार्तिकी दीपाराधन. घृत धान द्यावे ब्राह्मणा, यथानुशक्त्या दक्षिणेसी. माघ मासी तीळ घृतेसी, दान द्यावे ब्राह्मणासी. वैशाख मासी अरण्यासी, पोळी घालिजे निर्मळोदके. शिवालयी ईश्वरावरी, गळती ठेविजे निर्मळवारी. गंध परिमळ पूजा करी, अनंत पुण्यासे देखा. ब्राह्मणाचे घरोघरी, उदक घालिजे शक्त्यनुसारी. अन्न द्यावे वधारी, अतिथी काळी विद्वज्जना. तीर्थयात्रे जात्या लोका, त्याते द्याव्या छत्रपादुका. येतीला फुले ग्रहांतिका, पाद पक्षालन करावे. 12 घालिजे विंझणेसी, द्यावे वस्त्र परिधानेसी. गंध तांबूल परिमळेसी, कर्पूर विडा पर्ययीसा. जलपात्र द्यावे शक्तीसी, गूढ आम्ल पानकेसी. द्राक्ष कर्दळी फळेसी, ब्राह्मणा द्यावे मनोहर. जे जे दान देता तुझ्या, आपुले पतीच्या नामी सहजा. संकल्प करावा पुरुष काजा,
धर्म करणे येणे परी कार्तिक मासी जवाचे अन्न अथवा जेविजे एकान्न वृत्ताक सेवका सुरण तैलादी मधुर जावे न जेवावे कास्य पात्रेसी त्यावे द्विधाळीक समस्ती मनी असावे पवित्र एक मास पर्येचा पलाश पात्री भोजन करणे मग करणे उद्यापन जे जे व्रत धरी आपण तेणे परी पर्येचा घृत भरून कास्य पात्र विप्रा द्यावे मनोरथ भूमी शयन केले व्रत मंचक द्यावा ब्राह्मणासी जे जे लक्षण त्यजिले आपण समस्त द्यावे ते ब्राह्मणा रस द्रव्य एक महिमा त्याग करावे पर्ययसा त्यजून या दधी क्षीरा तेणे उद्यापन करा असेल जरी शक्त्यानुसारा धेनू द्यावी सालंकृत विशेष असे आणिक व्रत दीपदान असे ख्यात वर्णिता महिमा अनंत देवासी म्हणे बृहस्पती दीपदान भाग 16 वरकड नवती धर्म सकळा या कारणे अनंत फळ दीपदान करावे माघ स्नान माघ मासी करणे सूर्योदयासी येणे परी एक मासी आचरावे भक्तीने लाडू तिळवे खर्जुरेसी करुणी पक्वाने ब्राह्मणासी द्यावी तिने भक्तीसी विप्रवर्गा पर्ययसा शर्करांद्रे एळेसी तळून आपूप घृतेसी दान द्यावे यतीसी भोजन द्यावे तापसिया ते व्हावया शीत निवारण काष्टे द्यावी ब्राह्मणा हेमंत ऋतू येता जाण वस्त्रे द्यावी द्विजासी पर्यंक द्यावा सुशुक्तीसी एखाद्या भल्या ब्राह्मणासी चित्र रक्त वस्त्रेसी कंबळ द्यावे विप्रवर्गा व्हावया शीत निवारण औषधे द्यावी उष्ण उष्ण तांबूलदान परिपूर्ण द्यावे एळा कर्पुरेसी गृहदान द्यावे ब्राह्मणासी संवत्सरेक ग्रासेसी जाती तीर्थ वासासी पादरक्षा घेऊन द्यावा गंध परिमळ पुष्पेसी पूजा करावी केशवासी रुद्राभिषेक वधीसी संतोष व्हावा गौरी हर धूप दीप नैवेद्यासी पूजा करावी षोडशी प्रीती भौशंकरासी दीपमाळा उजळता आपला पुरुष घ्यावोनी नारायण तो म्हणोनी पूजा करावी एकोमरी भक्तिभावे पर्ययसा नेमे असावे ते नारी न बैसावे बैलावरी लेवू नये चोळी करी श्वेत वस्त्र नेसावे रक्त कृष्ण चित्र वस्त्र नेसता जाण दोष बहुत आणि कसे एक व्रत पुत्राचे बोले वर्तावे आत्मा वै पुत्र नाम म्हणून बोलती वेदागम पती पासव पुत्र जन्म पुत्र अनुज्ञ असावे ऐसा आचार विधवेसी असे शास्त्र पुराणेसी जरी आचरती भक्तीसी सर्वमन केले फळ असे पापी जरी पती आपुला असेल पूर्वी निवर्तला नरकामध्ये वास केला पाप रूपे भुंजत विधवापणे येणे परी आचार करी जे नारी मरण होताची अवसरी पतीसी घेऊन स्वर्गी जाय येणे परी बृहस्पती सांगे समस्त देवाप्रती लोपामुद्रेची केली स्तुती पतिव्रता शिरोमणी जितुकिया पतिव्रता नारी समस्त भागीरथी सरी त्यांचे पुरुष शंकरा परी पूजा करावी दोघांची ऐसे बृहस्पतींचे वचन सांगितले मुनी विस्तारोन ऐक बाळे तुझे मन ज्यावरी प्रीती ते करी दुःख सकळ त्यजोनी माझे बोल ठेवी मनी सांगितले तुझ मार्ग दोन्ही परलोकाचे साधन धैर्य असेल आपणासी करी सहगमन पतीशी विधवापणे आचार करीसी तेही पुण्यतितुकेची जे आवडी तुझे मनी सांगावे माते विस्तारोनी हस्त मस्तकी ठेवूनी पुसतसे प्रेम व्हावे ऐसे म्हणता अवसरी केले नमनतीये नारी विनवी कसे करुणोत्तरी भक्तिभावे करोनिया जय जया योगीश्वरा तूची पिता सहोदरा माझ्या प्राण मनोहरा जनक जननी तूच होसी आले आपण परदेशात जवळी नाही बंधुभ्रात भेटलासी तू परमार्थ अंतकाळींचा सोयरा सांगितले आचार गुणी कष्ट अधिक विधवापणी अशक्या मान टाके स्वामी अपार आसे दातारा तारुण्यपणापणासी लावण्यासे या देहासी निंदापवाद शरीरासी घडेल कली वर्तमानी संतोष होतो माझे मनी
पुण्य अपार सहगमनी पती सवे संतोषोनी जाईन स्वामी निर्धारे म्हणोनी मागुती नमस्कारी माथा घासुनी चरण धरी स्वामी माते तारी तारी भवसागरी बुडतसे करुणा कृपेचा सागर उठवी तसे योगेश्वर देता जाहला अभय कर म्हणे पती सवे असावे जोडा होनी पुरुषासी जाय माते संगमासी सांगेन तू विशेषी ऐक माते एक चित्ते आले ती तुम्ही दुरोनी श्री गुरु भेटी लागोनी आरोग्य पतीसी भावे म्हणोनी भक्ती भावे करोनिया होणार झाली ब्रह्मकरणी काळासी जिंकले नाही कोणी जैसे ईश्वरे निर्माणी तेने परी होतसे ब्रह्म लिखित न चुके जाण जे जे असेल कारण तैसे घडते श्रुती वचन दुःख कोणी करू नये हरिश्चंद्र राजा देखा डोंबा घरी वाहे उदका राजा होता बळी ऐका तोही गेला पाताळी 6 कोटी वर्षे जासी आयुष्याचे रावणासी तोही झाला ग्रासकासी दुर्योधना काय झाले भीष्म देवो इच्छा मरणी तोही पडला महारणी परीक्षिती सर्पा भेणी लपता काय झाले तया अनंत अवतार येणे परी होऊन गेले संसारी देव दानव तेणे परी समस्त काळा आधीन या कारणे काळासी नाही जिंकले कोणी क्षितीसी समस्त देवदानवासी काळ जिंकिता निर्धारे काळा जिंकिता नाही कोणी सर्व एक गुरु वाचोनी भाव असे ज्याचे मनी त्यासी प्रत्यक्ष असे जाणा आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने अंतकाळ होता क्षणे गुरुदर्शना जाई माये इतुके दूर येऊनी श्री गुरुचरण पाहे नयनी मग तेथोन येऊनी पती सवे जाई म्हणे म्हणोनी भस्म तै वेळी लाविता झाला कपाळी रुद्राक्ष चारी तत्काळी देता झाला तियेसी योगेश्वर म्हणती तियेसी रुद्राक्ष बांधी गळसरीसी दोन्ही प्रेत करण्यासी बांधोनी दहन करावे आणि एक सांगेन तुझ गुरुदर्शना जासी सहज रुद्र सुक्त म्हणती द्विज गुरु चरण प्रक्षालिता तेची तीर्थ घेवोनी आपुले देही प्रोक्षोनी प्रेतावरी आणोनी प्रोक्षण करी भक्तीने मग जावे सहगमनी वाणे द्यावी सुवासिनी अनेक द्रव्ये वेचूनी ब्राह्मण मुखी अर्पावे ऐशा परी तियेसी सांगून गेला तो तापसी पतिव्रता भावेसी करी आयती तये वेळी भले विप्र बोलावनी प्रेता प्रायचित्त देवोनी षोडश कर्म आचरोनी अवपासन करिताती सुस्नात होऊनी आपण पितांबरने सोन सर्वाभरणे लेवून हळदी कुंकुम लावी तसे अवपासन प्रेतासी करविताती विधीसी प्रेत बांधवनी काष्टेसी घेऊन गेले गंगेत अग्नी घेऊनी तळहातेसी निघाली पतिव्रता कैसी आनंद बहुमानसी प्रेता पुढे जातसे 16 वर्षे तारुण्यपण सुंदर रूप लावण्य ल्यायली असे आभरणे लक्ष्मी सारखी दिसतसे मिळून या नगर नारी पहावया आल्या सहस्त्रचारी माथा तिची सुरवरी पतिव्रता म्हणून या एक म्हणती काय नवल पूर्व वयसी असे बाळ काय दैव पूर्व फळ पती समागमे जातसे देखले नाही पतीचे मुख नाही झाले बाळ एक कैसा जीव झाला ऐक्य आनंद रूपे जातसे एक म्हणती शिकवायसी वाया काऊ जीव देसी परतुनी जाई माहेरासी आपले माता पित्या जवळी एक म्हणती ज्ञानवंता सत्यनारी पतिव्रता बुद्धी देगा जगन्नाथा समस्त स्त्रियांसी ऐसीच धन्यची माता पिता 42 उद्धरील आता प्रेता पुढे असे जाता एक एक पाऊला अश्वमेध फळ येणे परी नदीसी गेली नारी पती सरसी कुंड केले अग्नीसी काष्टे शेणी अपरिमित अग्निकुंड सन्निधेसी ठेविले तया प्रेतासी बोला बोनी सुवासिनीसी देती झाली वाणे देखा सुपे चोळी कुंकुमेसी हळदी कालळ पर्येसी तोड
कंठसूत्रेसी सुवासिनीसी देतसे गंध पुष्प परिमळेसी पूजा केली सुवासिनींसी द्रव्य देती अपारेसी समस्त ब्राह्मणा तये वेळी नमन करुनी समस्तासी निरोप मागतसे हर्षी आपण जाते माहेरासी लोभ असो द्यावा म्हणतसे माझा पिता शूल पाणी माता गौरी अंतःकरणी आम्हा बोलाविले सगुणी प्रेम भावे करुनिया आला सण दीपवाळी आम्ही जातो माते जवळी पती सहित मन निर्मळी जाते लोभ असो द्यावा समागमी लोक आपुले होते जे का सवे आले त्यासी सांगतसे बोले जावे परतोनी ग्रामासी उसता श्वशूर मानीसी त्याते तुम्ही न सांगावे ऐसी प्राण देतील आम्हा सरसी वंश हत्या तुम्हा घडेल त्यासी तुम्ही म्हणावे ऐसे क्षेम आहे ती तीर्थवासे भीमा तीर्थस्थानासे श्री गुरूंचे सन्निधानी आले श्री गुरुदर्शनासी आरोग्य झाले पतीसी राहिली आपुली संतोषी म्हणून सांगा आमचे घरी ऐसे सासू शशुरासी ऐसेचे आमचे माता पित्यासी इष्ट जन सोयऱ्यासी सांगा येणे परी तुम्ही ऐसे वचन ऐकून दुःख करीती सकळ जन आपण हास्य वदन प्रेताजवळी उभी देखा अग्निकुंडी तक्षणी घालितात काष्टी शेणी तो आठवड झाली तिचे मनी योगेश्वराचा उपदेश रुद्राक्ष काढवनिया दोन्ही बांधित असे प्रेत श्रवणी कंठसूत्री ठेवून दोन्ही पुसतसे ब्राह्मणासी विनवी तसे तुझ्यासी संकल्प केला मी मानसी श्री गुरुमूर्ती आहे कैशी आपले दृष्टी पाहिन दर्शन करूनी स्वामीसी त्वरित येईन अग्निकुंडापाशी आज्ञा झालिया वेगेसी त्वरित येईन म्हणतसे ऐकोनी तियेचे वचन म्हणती समस्त विद्वज्जन दहना न होता अस्तमान त्वरित जाऊनी तुम्ही यावे कुसोनिया ब्राह्मणासी निघाली नारी संगमासी जेथे असे ऋषिकेशी श्री नरसिंह सरस्वती सभे येती नगर नारी सह ब्राह्मण नाना परी कौतुक पाहती मनोहरी पतिव्रता स्त्रियेचे जाता मार्गी स्तोत्र करी म्हणे स्वामी नरकेसरी अभाग्या पुले पूर्वापरी मनोनी आम्हा आवेरिले तुझी दाता सर्वेश्वर शरणांगता आधार ऐसे तुझे ब्रीद थोर कामी आपणा नलाधेची हेला मात्रे त्रिभुवनासी रचिसी रजोगुणेसी सत्वगुणे सृष्टीसी प्रतिपादिसी तुझी स्वामी तमो गुण असे ऐसी प्रलय समस्त जीवासी तिनी गुण तूच होशी त्रिमूर्ती तुझी देवा तुझपाशी सर्व सिद्धी वळगत राहती नवनिधी देखील आमची पुढी बुद्धी म्हणून माते अवेरिले एखादा नरबाधा करी जागोनी सांगती राजद्वारी क्षण न लागता अवसरी सहाय्य करती दयांचे रोग येता मनुष्यासी घेऊन जाती वैद्यापाशी औषधे करती तात्काळेसी आरोग्य होय तयाते तू त्रैमूर्तींचा अवतार ख्याती झाली अपरंपार भक्तजना आधार म्हणून वारिती सकळ जन अपराधा आपण काय केले वीस गावे भेटीसी आले माता पित्या ते विसरले तुझ्या ध्याने स्वामिया होशील तुझी माता पिता म्हणून आलोगा धावता भेटी होता आरोग्यता पतीस होईल म्हणून आपले समान असती नारी त्यासी असती पुत्र कुसरी आपण जाहले दगडा परी पुत्र नाही आपणासी पती आपला सदा रोगी कैसा पुत्र आपुले अंगी म्हणून याची काम्या लाडी निहोई आले स्वामिया आरोग्य होईल पतीसी पुत्र होतील आपणासी आशा करून मानसी आले स्वामी कृपा सिंधू पुरला माझा मनोरथ आरोग्य जाहला प्राणनाथ पुत्र जाहले बहुत नवस जाहला स्वामिया मनोरथ जाहला आम्हासी म्हणून येते कुसावयासी जाऊ आता परलोकासी कीर्ती तुझी देवनिया ऐसे परी ध्यान करीत आली अमरजा संगमा त्वरित वृक्षासे अश्वत्थ देखती झाली स्वामियासी उभी ठाकून यादुरी साष्टांगी नमन करी श्री गुरु म्हणती तये अवसरी सुवासिनी होई ध्रुव ऐसे म्हणता मागुती नमन करी एक भक्ती पुनरपी स्वामी तेणे चरिती अष्टपुत्री होय म्हणत असे
ऐसे वचन ऐकून हास्य करीती सकळ जन सांगता ती विस्तारोन श्री गुरुपाशी तै वेळी विप्र म्हणती स्वामी आसी तिचा पती पंचत्वासी पावला परधामासी सुवासिनी केवी होय नेले प्रेत स्मशानासी हे आली असे सहगमनासी निरोप घ्यावया तुम्हापाशी आली असे स्वामिया तुमचा निरोप घेऊनी अग्निकुंडा जाऊनी समागमे पती शयनी दहन करणे येसी ऐकोनी ब्राह्मणांचे वचन श्री गुरु म्हणती हासोन इचे स्थिर आहे पण मरण कैसे घडे इसी म्हणती श्री गुरु तये वेळी आणा प्रेत आम्हाजवळी प्राण गेला कवणे काळी पाहू म्हणती तयावसरी श्री गुरु म्हणती विजासी आमचे वाक्य जाहले ऐसी अवे पण स्थिर येसी संदेह न धरा मनात या बोलाचा निर्धारू करील आता कर्पूर गौरू नका प्रेत संस्कारू आणा म्हणती आपणा जवळी श्री गुरूंचा निरोप होता आणू गेले धावत लोक कौतुक पाहत आदिनव म्हणती सकळे ही जन इतुके होता अवसरी आले तेथे विप्रचारी पूजा करीती मनोहरी श्री गुरूंची भक्तीने रुद्र सुक्त मनोनी अभिषेक करीती गुरुचरणी षोडशोपचार विस्तारोनी पूजा करीती भक्तिसी तीर्थ पूजा नाना परी पूजा करीती उपचारी इतुके होता अवसरी घेऊनी आले प्रेतासी प्रेत आणोनिया देखा ठेविले गुरु सन्मुखा श्री गुरु म्हणती विप्रलोका सोडा दोर वस्त्रयाचे चरण तीर्थ तये वेळी देती तया विप्राजवळी प्रोक्षा म्हणती तात्काळी प्रेत सर्वांगी सपन करा श्री गुरु निरोपे ते ब्राह्मण प्रेतासी करती तीर्थस्थमन अमृत दृष्टी श्री गुरु आपण पाहती प्रेत सर्वांगी पाहता सुधा दृष्टीने प्रेत झाले सजीवन उठोनी वैसला तक्षण अंग मुरळीत परियेसा नग्न म्हणोनी लाजत प्रेता झाले सर्वचेत नवी वस्त्रे नेसत घेऊन कडे वैसला बोलावुनी स्त्रियसी पुसतसे विस्तारेसी कोठे आणले आपणासी यतीश्वर कवण सांग इतुके लोकाले असता काहो न करिसी तू चेता निद्रा आली मनोन्मत्ता म्हणोनी पुसे स्त्रियसी ऐकोनी पतीचे वचन सांगती झाली विस्तारून उभी राहुनी दोघे जण नमन करीती श्री गुरुसी चरणावरी माथा ठेवून स्तोत्र करीती दोघे जण पाहती सकळ ही जन महानंद प्रवर्तला म्हणती पापरूपी आपण पाप केले दारुण पाप वासन अनुसंधान जन्म जाहला स्वामिया दुर्बुद्धीने पापी वर्तलो पाप सागरी बुडालो तुझे स्मरण विसरलो त्रयमूर्ती जगद्गुरु समस्त जीव मात्रासी रक्षिता शंकर तूच होशी ख्याती तुझी त्रिभुवनासी शरणांगता रक्षका त्राही त्राही जगद्गुरु विश्वमूर्ती परात्परू ब्रह्मा विष्णु महेश्वरु सच्चिदानंद स्वरूपा त्राही त्राही विश्वकर्ता त्राही त्राही जगद्भर्ता कृपा सागरा गुरुनाथा भक्त जन वरप्रदा जय जया गुरुमूर्ती जटाजटा पशुपती अवतरला त्रितोक्षिती मनुष्य देह धरूनिया त्राही त्राही पिनाक पाणी त्राही देवा तू शिरोमणी भक्त जना पाळोनी रक्षितोसी निरंतर सर्वानुभूती तुझी वससी नमन तुझे चरणासी मजा ऐसा गमलासी मातारूपी वर्तत विश्वकरणी तूच करिसी हेळा मात्रे सृष्टी रचिसी मजा ऐसा गमलासी ज्ञान रूपे वर्तत त्रिभुवनी तुझी करणी माथा ठेविला तुझे चरणी निश्चय केला माझे मनी पुनरपि जन्म नव्हे आता तुझे नायके एखादा जरी कोपसी त्वरित तयावरी माझे मनी येणे परी अकलंक रूप दिसतोसी क्रोध नाही तुझे मनी आनंद मूर्ती तुझी सगुणी भक्त जना ते करी रक्षणी कृपा सागरा स्वामिया जीव मात्रा कृपा करिसी शरणांगता ते रक्षिसी इह पर सौख्य देसी चतुर्विध पुरुषार्थ तुझी कारुण्य सागरू चिन्मात्राचा आगरू श्री नरसिंह सरस्वती गुरु क्षमा करुणे स्वामिया ऐसे नाना परिसी
स्तोत्र केले श्री गुरुसी श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तये वेळी अष्टपुत्र पूर्णायुषी होका श्रीमंत तिहर्षी गेले तुमचे सर्व दोषी देहांती मुक्ती तुम्हा चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हा सत्य सांडोनिया संदेह त्वरित सुखे असा म्हणती देखा इतुके होता अवसरी मिळाल्या होत्या नगर नारी जय जयकार परंपरी प्रवर्तला तये वेळी नमन करीती सकळही जन स्तोत्र करीती गायन करिता ती निरांजन जय जयकार प्रवर्तला तयामध्ये विप्रयक होता धूर्त कुबुद्धिक याचे ग्रह होते नरकी म्हणून पुसे श्री गुरुसी विप्र म्हणे श्री गुरुसी विनंती स्वामी पर्येसी संशय आमुच्या मानसी होतसे स्वामिया वेद शास्त्र पुराण बोलताती सनातन ब्रह्म लिखित सत्य जाण म्हणून वाक्य निरंतर घडला नाही अपमृत्यू यासी दिवा मरण सुखांतरेसी त्यांचा आला प्राण कैसी ब्रह्मलिखित सत्य की मिथ्या न कळे याच्या अभिप्राया निरोपावे गुरुराया श्री गुरु सांगती हासोनिया तया मूर्ख ब्राह्मणासी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी सांगेन तुझ विस्तारेसी पुढे जन्म होय त्यासी एक चित्ते पर्येसा आम्ही तया ब्रह्मया पाशी मागून घेतले कारणेसी पुढील जन्मात पर्येसी वर्षे 30 संख्याते भक्त जन रक्षावयासी मागितले आम्ही ब्रह्मयापाशी म्हणून सांगती विस्तारेसी तया विप्रवर्गा पुढे तथस्थ झाले सकळही जन साष्टांग करीती नमन गेले आपुलाले स्थाना ख्याती झाली चहुराष्ट्री पतिव्रतेने पती सहित स्नान केले संगमात अंतःकरणी संतोष बहुत पूजा करीती भक्तीने अपार द्रव्य वेचून करीती तेथे आराधना सूर्य गेला अस्तमाना आले श्री गुरु मठासी श्री पुरुष नमस्कार करिता ती वारंवार पूजा सामग्री उपचार आरती करीती श्री गुरूंची सिद्ध म्हणे नामधारका पुढील जाहले अपूर्व ऐक कथा असे अतिविशेषा सांगेन एकचित्ते म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळा दिष्ट पाविजे इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरौ श्री नरसिंह उपाख्याने सिद्धनामधारक संवादे मृत विप्र संजीवनम नाम द्वात्रिशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।